तुम्ही आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय केलं होतं, डी डी एक्स आणि डी वायची व्हॅल्यू आपण काढल्या होत्या. तर काय केलं होतं, डी इक्वल टू A1 A2 B1 B2 आणि डी एक्स इक्वल टू C1 C2 आणि B1 B2. डी वाय इक्वल टू काय केलं होतं आपण, A1 A2 आणि C1 C2. तर काय केलं होतं आपण, एक्सची व्हॅल्यू का डी एक्स काढायची असेल तर काय एक्सची व्हॅल्यू हाईड केली होती आणि तिथं सीची व्हॅल्यू टाकली होती. आणि डी वाय काढायचं तर आम्हाला आपण काय केलं तर वायच्या जागेवर व्हॅल्यू हाईड करून सीची व्हॅल्यू टाकली होती. तर ह्याच्यावर काय करा आपण डिटर्मिनंट डी, डिटर्मिनंट एक्स, डिटर्मिनंट वाय फाईन केला होता. त्याच्यावर काय करतात आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू. तर ज्यावेळेस आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची त्यावेळेस काय करायचं, एक्स इक्वल टू डी एक्स डिवायडेड बाय डी. म्हणजे काय येईल, डी एक्स म्हणजे काय येतं C1 C2 आणि B1 B2 डिवायडेड बाय A1 A2 आणि B1 B2. सेम वायची व्हॅल्यू काढायला काय आहे, डी वाय डिवायडेड बाय डी इक्वल टू A1 A2 C1 C2 डिवायडेड बाय A1 A2 आणि B1 B2. ह्याच्यावर काय तुझे तुमच्या व्हॅल्यू फाईन होऊन जातात एक्स आणि वायच्या. ह्याला काय म्हणायचं, क्रॅमर्स रूल. त्याच्यावरून एक्सची आणि वायची व्हॅल्यू. पण एक ध्यानात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला जे इक्वेशन दिलं जाईल ना तर ते याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे, ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी. जर तुम्हाला जर ह्या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन दिलं असेल एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0, तर ह्याला काय करायचं, ह्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. कारण क्रॅमर्स रूलला हेच इक्वेशन अनिवार्य आहे. या इक्वेशननुसार तुम्ही सॉल्व करू शकत नाही. तर ह्याला ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही फक्त काय करायचं आहे, एक्स इकडं सी हा इकडं प्लसमध्ये इकडं मायनसमध्ये घेऊन जा, काहीच इश्यू येत नाही. एक्स प्लस बी वाय इक्वल टू मायनस सी. फक्त कन्वर्ट करता आलं पाहिजे. त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाईंड करायच्यात. तर आता मी काय करतो, एक तुम्हाला एक्झाम्पल घेऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे घेतले मी दोन इक्वेशन सायमल्टेनियसली. तर हे काय करायचं आपल्याला, हे जी क्रॅमर्स रूल करून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. तर आधी आपण काय करू, तर डिटर्मिनंट काढू. तर डिटर्मिनंट काय आहे, डी. तर डी मध्ये काय केलं होतं आपल्याला, A1 A2 आणि B1 B2 सांगितलं होतं. तर ह्यामध्ये A1 काय आहे 5 आणि A2 काय आहे 2, B1 काय आहे 3 आणि B2 काय आहे 4. तर इथं डिटर्मिनंट आपण आधी बी सॉल्व केला होता. 5 चोक 20 मायनस 3 दोन्ही 6 इक्वल टू 20 मधून 6 गेले खाली किती राहिले 14. हा झाला तुमचा डी. आता काय करायचं आपल्याला, डी एक्स काढण्यासाठी आपण काय केलं होतं, C1 C2 आणि B1 B2. तर ह्यामध्ये C1 काय आहे -11 आणि C2 -10, B1 काय आहे 3 आणि 4. तर 11 44 कसे मायनसमध्ये, कारण -11 गुणिले 4 -44 -3 गुणिले -10. तर 44 मायनस 30 कसे मायनसमध्ये 30. तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल. तर -44 प्लस, कारण तुम्हाला आधी मी मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं मायनस गुणिले मायनस म्हणजे काय होतं प्लस. तर +30, 30 मधून 44 गेले खाली किती -14. हे काय झालं तुमचा dx. ह्याच्यानंतर आता तुम्ही dy ची व्हॅल्यू काढू. तर dy इक्वल टू काय होतं आपलं A1 A2 आणि C1 C2 इक्वल टू A1 A2 काय येतं आपलं 5 आणि 2. C1 C2 काय होता आपला -11 आणि -10.
तर 10 पाचे 50 कसे मायनसमध्ये, कारण -10 गुणिले 5 50 मायनस 11 दुनी 22 -11 गुणिले 2 -22 तर -50 मायनस मायनस प्लस होऊन जाईल 22 तर 50 मधून आता -50 मधून +22 जर गेले तर खाली किती राहते तर 28 कसे मायनसमध्ये 28 ही झाली तुमची dy. तर तुम्हाला सांगितलं होतं मी की एक्सची आणि वायची व्हॅल्यू कशी काढायची. तर x = dx डिवायडेड बाय d. तर dxची व्हॅल्यू काय आहे -14 आणि डीची व्हॅल्यू काय +14. तर 14 × 14 म्हणजे काय येईल x = -1. ही झाली तुमची एक्सची व्हॅल्यू. वायची व्हॅल्यू सेम y = dy डिवायडेड बाय d. तर dy काय तुमचा -28 आणि d काय 14 14 दुनी 28 म्हणजे -2. तर y = -2 म्हणजे काय तुमचं स x, y = -1, -2. ही झाली तुमची x आणि yची व्हॅल्यू. तर अशा प्रकारे मी क्रॅमर्स रूल समजून सांगितलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक एक्झाम्पल बी सांगितलेलं आहे. तर पुढची जी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करायचं एक असाइनमेंट घ्यायची आहे प्रॅक्टिस सेट 1.3. तर तो नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. तर थँक्यू. जर तुम्हाला चॅनल प्रॉब्लेम सोडवायची काय पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. पागल इंजिनिअरमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. जर तुम्हाला काही इश्यू आले माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, मला व्हॉट्सअप करा. जर एमर्जन्सी असेल तर कॉल पण करू शकतात. थँक्यू.